नमस्कार. गुरुदेव दत्त. मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांवर माहिती घेण्याचा आपण एक प्रयत्न करत असतो या चॅनलच्या माध्यमातून. आज आपण माहिती घेऊया की पवमान पंचसूक्त याचा अभिषेक केला जातो. मग हे पवमान पंचसूक्त म्हणजे आहे तरी काय आणि कुठे ते वापरलं जातं? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नरसिंहवाडी जी आहे, नरसिंहवाडी या नरसिंह सरस्वतींच्या चरण पादुका त्या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी जर का आपण कधीही गेलात तर कमीत कमी दिवसातनं 3 ते 4 वेळेला या ठिकाणी पवमान सूक्त म्हटलं जातं आणि पवमानाचा अभिषेक नरसिंह सरस्वतींना केला जातो. आणि हे पवमान म्हणत असताना तिथले जे काही त्या नरसोबावाडीतले जे काही ब्रह्मवृंद आहेत ते म्हणत असताना अनेक भाविक त्या नरसोबावाडीच्या मंदिराच्या बाहेर बसून अत्यंत शांतपणे ते वेद मंत्र ऐकत असतात. आवर्जून आपली उपस्थिती पवमान ऐकायला बसणारे आणि आवर्जून आपली उपस्थिती त्या ठिकाणी पवमानाच्या वेळेला ठेवणारे अनेक भक्त मंडळी आहेत. मग पंचसूक्त पवमान म्हणून हे जे प्रसिद्ध असलेलं सूक्त जे काही आहे ते आहे तरी काय? तर पंचसूक्त पवमान हे आपल्या ऋग्वेदामध्ये आलेलं आहे आणि अनेक वैशिष्ट्ये आहेत याची आणि अनेक सूक्तांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. या पवमान पंचसूक्ताचं असं वैशिष्ट्य आहे की बाकी इतर सूक्तांची कुठेही फलश्रुती अशी लगेच सांगितलेली नाहीये. मात्र या पवमानाच्या 4ही अध्यायांच्या पठणामध्ये 4थ्या अध्यायाच्या शेवटी या पवमानाची फलश्रुती सांगितलेली आहे. म्हणून फलश्रुती सांगितलेलं ऋग्वेदातला सूक्त संग्रह जर का कुठला असेल तर ते हे पवमान आहे. म्हणून हेही याचं वैशिष्ट्य आहे. आणि जास्तीत जास्त मंत्र या संपूर्ण पवमानातले गायत्री छंदातले मंत्र आहेत. आणि गायत्री छंद याचा अर्थ ज्या मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत अशा मंत्राला गायत्री असं म्हटलं जातं. त्याचा छंद गायत्री असतो. गायत्री छंद म्हटलं की 24 अक्षर. आणि मंत्रांचे जे काही वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्या छंदांचे जे काही प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याची फलं सांगितलेली आहेत याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गायत्री छंदातले मंत्र आहेत. आणि गायत्री छंदातले मंत्र आपल्याला शीघ्र फलदायी आहेत असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपण नाही का रोज गायत्री मंत्राचा जप करतो. तो गायत्री मंत्र जो आहे तो 24 अक्षरांचा आहे. त्या गायत्री 24 अक्षरांचा छंद असल्यामुळे या मंत्राला गायत्री असं नाव दिलं गेलं आणि आपण गायत्री मंत्र म्हणतो. पण वस्तुतः त्याही गायत्री मंत्राची देवता सविता सूर्यनारायण ही त्याची देवता आहे. तसं या पवमानाचे सगळे जे मंत्र आहेत हे सगळे मंत्र जास्तीत जास्त गायत्री छंदातले मंत्र आहेत. त्यामुळे त्याही अर्थाने हे पवमान छंदाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असं आहे. मग या संपूर्ण ऋग्वेदामध्ये हे जे सूक्त आहे हे येतं कुठे? तर 9व्या मंडलामध्ये हे सूक्त येतं. नवमं मंडलम पावमानम सौम्यम अशी त्याची सुरुवात आहे. म्हणजे ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामध्ये हे सूक्त येतं आणि पवमान सोम या देवतेचं वर्णन करणारं असं हे सूक्त आहे. याचे एकंदरीत 4 अध्याय आहेत आणि ऋग्वेदातल्या इतर 4 महत्वाची सूक्त या पवमानाच्या मापनाला वारंवारतेला आवृत्ती असं म्हणतात. आणि एकंदरीत 710 श्लोक अथवा मंत्र या पवमानामध्ये आहेत. म्हणून ही जी काही सूक्त आहेत सगळी ही सूक्त जपासारखी म्हणून उपासना केली जाते किंवा अभिषेक म्हणून त्याची उपासना केली जाते किंवा या सूक्तांनी हवनही केलं जातं. जेव्हा अधिक महिना असतो त्यावेळेला या पवमानाचं विशेषतः पुरुषोत्तम यागाकरता या पवमानाचं हवन केलं जातं. आणि अनेक वेळेला ज्यांना विष्णू देवतेची कृपा असावी, दत्त महाराजांची कृपा असावी असं ज्यांना वाटतं असे अनेक भक्त आपल्या घरी वर्षातून एकदा या पवमानाचा होम करतात. म्हणून गुरु दत्तात्रेयांना आणि विष्णूंकरता हे पवमान वापरलं जातं. कारण पवमानाचे सगळे मंत्र हे पाप नाहीसं करणारे आहेत आणि भगवान महाविष्णू हे सुद्धा पापनाश करणारे आहेत.
म्हणून भगवान महाविष्णूंच्या अभिषेकाला पवमान वापरलं जातं आणि विष्णू अंशानीच दत्त महाराज असल्यामुळे पवमान हे दत्तात्रेयांकरता पण नरसिंह वाडीला आपल्याला वापरताना पाहायला प्रत्यक्ष मिळेल, ऐकायला मिळेल. हे पवमान आपल्याला तिथे रोज म्हटलं जातं आणि अनेक विष्णू मंदिरांमध्ये आज पवमानाचा अभिषेक भगवान महाविष्णूंना केलाच जातो. म्हणून अभिषेकाकरता तर विनियोग होतो. एखाद्याला असं वाटलं की आपलं पाप नाश व्हावा, कोणतंही पाप मुक्त व्हावं आपण, असं ज्याला वाटतं तो संकल्पपूर्वक संकल्प करून या पवमानाचा जप करेल तर त्याचे अनेक पाप नाहीसे होतील. एखाद्याला वाटलं असं की आपल्याला हे पवमान म्हणता येत नाही पण आपण ते ऐकू तर शकतो, तर असा जर का संकल्प केला आणि एखादे पवमान म्हणणारे विद्वान कोणी ब्रह्मवृंद आले आणि ते पवमान म्हणत असतील आणि आम्ही ते भक्तिभावाने श्रवण केलं तरी सुद्धा आमच्या पापाचा नाश होतो. श्रुतम हरती पापानी. आपल्या ऐकून सुद्धा चांगल्या गोष्टी आपल्या ठिकाणच्या पापाचा पाप नाहीसं होत असतं, हेही महत्वाचं आहे. म्हणून पवमान आपण ऐकू शकतो, पवमान आपण अभिषेकाला वापरू शकतो, पवमान आपण हवनाकरता वापरू शकतो. आणि मी असं म्हणेन की प्रत्येकाने आपल्या घरात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते, कृष्णाची मूर्ती असते, विष्णूंची मूर्ती असते, शाळीग्राम असतो. कधीतरी वर्षाकडे असा दिवस ठरवा, चांगल्या गुरुजींना आपल्या घरी पाचारण करा आणि त्या विष्णू मूर्तीला शाळीग्रामाला पवमान पंचसूक्ताचा अभिषेक करा. कधी असं वाटलं की नाही आज विष्णूंकरता आपण हवन पण करूया, आपण तुपाच्या आहुती देऊया किंवा तीळ आणि त्या तिळांना लावलेल्या तुपाने तूप लावलेल्या तिळाने आपण आहुती देऊया, तर त्याचा अधिकाधिक फल आपल्याला प्राप्त होईल. म्हणून या पवमानाचा जरूर आपल्या घरामध्ये अभिषेक ठेवा. याचा करून या पवमानाच्या अभिषेकामुळे अनेक गोष्टी आपल्या घरातलंही काही नकारात्मक शक्ती असतील त्या नाहीशा होतील. कारण पाप नाहीसं करणारे मंत्र आहेत ना. पाप म्हणजे निगेटिव्हिटी, पाप म्हणजे नकारात्मकता ही निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मकता एक आपोआप निर्माण होईल. आणि अर्थातच जो कोणी ह्या पवमानाचा अभिषेक करतो संकल्प करून त्याचं पाप नाहीसं होतच, असं या पवमानाचं फल आहे. आणि म्हणून त्याच्या हवनाचंही फल विशेष आहे. जरूर आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी करून पाहावं. म्हणून याला एक बरेच ठिकाणी विष्णुयाग असंही म्हणतात. म्हणून विष्णुयाग जेव्हा करतात तेव्हा पवमानाचंच हवन केलं जातं. या सूक्तांनी हवनालाही महत्व आहे, ते त्याच्या फलश्रुतीमध्येच दिलेलं आहे. आणि अगदी घोर मृत्यू भयं हरेत असं आलेलं आहे. म्हणजे अगदी अपमृत्यू टाळण्याकरता सुद्धा या पवमानाचा होम आपल्याला उपयोगी पडू शकतो. आणि मी या जन्माला येत असताना आईच्या गर्भापासून आजपर्यंत माझ्या देहाकडून, मनाकडून आणि वाचेतून जी काही पातक काया वाचा मनसेकडून जी काही झाली असतील त्या पापांच्या बद्दल शुद्धी प्राप्त व्हावी, पाप नष्ट व्हावी असे आणि पापांचा दोष नाहीसा व्हावा याकरता पवमानाचा होम आणि पवमानाचा अभिषेक अत्यंत महत्वाचा आहे. याची सुरुवात स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोमधारया इंद्राय पातवे सुतः या मंत्राने प्रारंभ होतो. आणि ऋग्वेदात एकूण 5 सूक्त समूहांचा गट पंचसूक्त पवमान म्हणून ओळखला जातो. याने प्रसिद्ध आहे आणि भाविकांच्याकडून अत्यंत श्रद्धेने तो पठण करण्यात येतो. आता सोम जो काही आहे, सोम म्हणजे काय तर अमृताचं प्रतीक मानलेली ही सोमदेवता आहे. म्हणून अमृत काय आहे तर जीवनमुक्त अवस्थेचं नामांतरण जर का कुठलं असेल तर ते म्हणजे अमृत आहे. आणि म्हणून या सूक्तामध्ये मागणी आहे की माझी सर्व पापे नष्ट व्हावीत, अंतःकरण शुद्ध व्हावं आणि अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न व्हावं आणि ज्ञान उत्पन्न होण्याची योग्यता माझ्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये निर्माण व्हावी. आणि म्हणून ही योग्यता निर्माण होण्याकरता हे पवमान अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ज्यांना ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी सुद्धा आपल्या उपासनेमध्ये पवमान आणलं पाहिजे, पवमान ऐकलं पाहिजे, पवमान म्हटलं पाहिजे. आणि म्हणून हे पंचसूक्त पवमान
याच्या 5 अध्यायापैकी पहिल्या 4 अध्यायातील सर्व म्हणजे एकंदरीत 67 सूक्त पवमान सोम या सोमाच्या गाळल्या जाणाऱ्या सोमरसाच्या स्तवनापर आहेत आणि उर्वरित 5 अध्यायातील 4 सूक्त सृष्टी निर्माण करत्या आणि सृष्टी नियंत्या परमेश्वराच्या स्तवनापर आहेत. आणि भगवान विष्णू हे या अनादि अनंत परमेश्वराचे एक रूप असून गाळला जाणारा जो पवमान सोम आहे या ईश्वराचं एक प्रतीक मानून त्याची उपासना केली जाते. आणि गाळला जाणारा पवमान सोम आणि सृष्टी नियंता परमेश्वर श्री विष्णू यांच्या या अभेद्य एकरूपत्वामुळेच पंचसूक्त पवमानाची ही सारी सूक्ते विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणून विष्णू, राम, कृष्ण आदी या दशावतारांच्या पूजेकरता, अभिषेक करता आणि त्यांच्या होमा करता किंवा नित्य पठणा करता, म्हणजे नरसिंह भगवंत असतील, विष्णूंचे कोणीही अवतार असतील तर त्यांच्या उपासनेमध्ये अत्यंत श्रद्धेने ही पंचसूक्त पवमान म्हटली जातात. ऋग्वेदामध्ये उत्तरकालीन वैदिक साहित्यात सोमवल्लीचं प्रत्यक्ष वर्णन जरी नसलं तरी या सोम वनस्पतीचा पाटा वरवंट्या सदृश दगडी खलबत्त्यात कुटून काढलेला रस हा रुचिमधुर, सुवासिक, मदकारक आणि दर्शनीय असल्याचं वर्णन पुन्हा पुन्हा आढळतं. आणि या सोमवल्लीपासून काढलेला रस पूर्णपणे मद्यापासून वेगळा आहे आणि त्याच्या प्राशनाने येणारा मदही मद्यासदृश दुर्मद नसे. युद्धामध्ये वीरश्री उत्पन्न करण्यासाठी त्याचा विशेष उपयोग केला जात असे. सोमाच्या मदामध्ये इंद्राने अनेक पराक्रम केल्याचे निर्देश ऋग्वेदामध्ये आढळतात. आणि ऋग्वेदाच्या मते सोमलतेचा रंग हा हिरवट, हरित, काळसर आणि तांबूस असून तिच्या कांड्या सुपर्ण पर्णयुक्त असत. सोम तयार करत असताना त्यामध्ये सातूचे अथवा गव्हाचे पीठ, जल, मध, सुवर्णकण, घृत, दुग्ध आणि दधी याचं मिश्रण करत असत. त्यामुळे त्याला यवाशीर, गवाशीर, दग्धाशीर, त्र्याशीर, मधुमत, मधु, पीयूष आदी उपाधी या सोमाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि या पवमान सूक्ताच्या उपसंहारात फलश्रुतीमध्ये सांगितलेली आहेच. याचा मूळ विषय हा आहे पापनिष्कृती. आणि या सूक्ताच्या पठणाने किंवा श्रवणाने कोणत्या प्रकारची पाप नष्ट होतात हेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि क्षीरम सर्पेर मधुदकम असं या पितरांना या पवमानाच्या पठणाने प्राप्त होतं, ऋषींनाही प्राप्त होतं, देवतांनाही प्राप्त होतं असंही या पवमानामध्ये सांगितलेलं आहे. तर गुरुदेव दत्त पवमान हे का म्हणावं, त्याचा अर्थ काय आहे हे मी आपल्याला या छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. असेच माझ्या चॅनलला आपण जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.